पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने संसदेत सादर केलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियम या महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयकाला इंडिया आघाडीकडून आणि प्रामुख्याने काँग्रेसकडून विरोध झाल्यामुळे हे बिल संसदेत पारित होऊ शकले नाही। याचे पडसाद देशभरात उमटत असून एनडीए आणि घटक पक्षाकडून काँग्रेससह विरोधकांचा जाहीर निषेध केला जातोय। याच पार्श्वभूमीवर शनिवार 18 एप्रिल रोजी महाड शहरात देखील शिवसेना शिंदे गटाकडून काँग्रेसचा जोरदार निषेध करण्यात आला आहे। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून महिला विरोधी असल्याचा आरोप करीत काँग्रेसचा जाहीर निषेध नोंदविला। या आंदोलनावेळी महाड पंचायत समिती सभापती प्रेरणा सावंत, महाड नगराध्यक्ष सुनील कविस्कर, शिवसेना जिल्हा प्रवक्ता नितीन पावले, दक्षिण रायगड जिल्हा समन्वयक राजेश देशमुख यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पक्षातर्फे सपना मालुसरे, जान्हवी विचारे यांनी माध्यमांशी संवाद साधून आपल्या भावना व्यक्त केल्या। खरं तर 2023 साली जे नारी शक्ती वंदन अधिनियम जे पास झालं होतं त्याला अनुसरूनच काल एक विधेयक मांडण्यात आलं, ज्यामध्ये महिलांना 33% आरक्षण जे आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्याचा फायदा महिलांना जास्तीत जास्त होणार होता। परंतु काही छोट्या बुद्धीच्या लोकांमुळे काल ते विधेयक नामंजूर करण्यात आलं। यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही। खरं तर आपण एकीकडे समाजामध्ये महिला सबलीकरण, सक्षमीकरण, महिला पुरुष समानता हे असे मोठे गोष्टींचा प्रसार करत असतो, पण ज्या वेळेला ह्या अशा गोष्टी करण्यासाठी एखादी कृती करण्यासाठी पुढे ज्या वेळेला एखादं विधेयक मांडलं जातं त्यावेळेला असे छोट्या बुद्धीचे आणि खालच्या पदवीचे लोक त्याला नकार दर्शवतात। यावरून त्यांची जे काही वृत्ती आहे, जी मानसिकता आहे ती तर स्पष्ट होतेच। खरं तर या गोष्टीचा आज इथे निषेध करण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, युवा सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी इथे जमा झालेलो आहोत। ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। एकंदरीत आपण जर का पाहिलं तर नारी शक्ती वंदन अधिनियम अंतर्गत काल 17 एप्रिलला जे विधेयक संसदेमध्ये मांडलं गेलं आणि ते विधेयक दुर्दैवीपणे म्हणावं तर काँग्रेस पक्षाने त्याला नामंजूर केलेलं आहे आणि इतर आपले विरोधकांनी। खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं तर महिला सबलीकरण आपण म्हणतो किंवा महिला सक्षमीकरण म्हणतो, त्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल होतं। परंतु ते विधेयक काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनीच खऱ्या अर्थाने एका महिलेच्याच रूपाने त्यांनी त्या महिलांसाठीच असणाऱ्या विधेयकाला कडाडून विरोध केलेला आहे। त्यामुळे ही मला असं वाटतं एकदम दुर्दैवी गोष्ट आहे आणि आपण म्हणतो की सबलीकरण आणि सक्षमीकरण हा जो काही काँग्रेसचा जो काही इतके दिवसाचा जो पडदा होता तो फाटला गेलेला आहे आणि जनतेसमोर काँग्रेसचं जे रूप आहे ते समोर आलेलं आहे। त्यामुळे एक त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व आज युवा सेना, शिवसेना आणि महिला आघाडीच्या वतीने इथे जाहीरपणाने निषेध करतो आणि ह्या काँग्रेस पक्षाचा धिक्कार करतो। धन्यवाद। आता आम्ही इथे सर्व शिवसैनिक, महिला आघाडी आणि युवा सेना विरोधकांचा म्हणजेच काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यासाठी आलेलो आहोत। कारण महिला आरक्षणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक अशा विधेयकाला विरोधामध्ये मतदान करून त्यांनी संपूर्ण महिलांच्या हक्कांशी प्रतारणा केलेली आहे। कारण हे विधेयक हे देशातील सर्व महिलांच्या हक्क म्हणजे त्यांना सर्व समान संधी मिळावी, तसेच त्यांना राजकारणामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग वाढावा यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते। परंतु विरोधकांनी पक्षीय राजकारण करून याला म्हणजे खूप मोठी चूक केलेली आहे असं आमचं सगळ्यांचंच मत आहे। नेहमीच विरोधक हे नेहमी महिला सक्षमीकरणाच्या घोषणा करत होते, परंतु जेव्हा प्रत्यक्ष कृती करण्यात आली, कृतीची वेळ आली, तेव्हा मात्र त्यांनी विरोधामध्ये मतदान केलेलं आहे आणि आम्हा सर्व तमाम महिला भगिनींचा हक्कावरती गदा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हे आम्हाला कदापिही मान्य नाहीये। महिला आरक्षण हे कसं एक कायदा नाहीये, हा आमचा हक्काचा प्रश्न आहे, आमच्या समानतेचा आणि समानतेमध्ये नेणारा असा हा एक महत्त्वाचा असा टप्पा होता। पण विरोधकांनी हा संपूर्ण विधेयक नामंजूर करून आम्हाला आमची प्रतारणाच केलेली आहे असं आम्ही सर्व महिला भगिनींच्या वतीने म्हणेन। आणि त्यामुळे आम्ही सर्व आणि जनता हे विसरणार नाहीये कदापि। काँग्रेस पक्षाने जी विरोधी भूमिका घेतलेली आहे हे जनता अजिबात, भारताची जनता अजिबात विसरणार नाहीये आणि आम्ही तमाम महिला भगिनी या कृतीचा, त्यांच्या विरोधी मतदान केल्याच्या कृतीचा आम्ही सर्व पक्षातर्फे आम्ही विरोध करतोय।
तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.